या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रत्नागिरीत आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम शहरातील पोलीस परेड मैदानावर पार पडला। या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। त्यांनी उपस्थित जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली। ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने भव्य संचलन सादर करण्यात आले। स्थानिक पोलीस, होमगार्ड्स, एनसीसी, स्काउट गाईड आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। परेडचे निरीक्षण करताना पालकमंत्र्यांनी पोलीस दलाचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला। प्रशासन, आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला सबलीकरण, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या सन्मान सोहळ्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व नाट्य सादर करून वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले।